व्यक्ती एखादा मुलगा आहे आणि जर तो स्वतःला माइंडमध्ये समजतोय किंवा ठरवतोय, तो जर स्वतःला ठरवतो की तो ट्रान्स आहे, तर आपण कोण ठरवणार की तो ट्रान्स आहे की नाही म्हणून? सरकारच आम्हाला आमचं म्हणत नाहीये, तर प्रायव्हेटवाले लोकं कधी म्हणणार? कोण आम्हाला हायर करणार? करणारे नाही. काय तर सरकारला सरकार आणि कसली ती लोकशाही. स्पेशली तुम्ही महाराष्ट्राबद्दल काय बोलला? बस गव्हर्नमेंट थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे. सोशल मीडियावर आमच्या लोकांना काहीतरी किंमत आहे का? काहीच नाहीये. वर्दीत किंवा माझ्यासारख्या 4-2 वर्दीत घालतात, तर तिथं लोक ॲटलीस्ट मॅडम तरी बोलतात आम्हाला. कार्यक्रमांमध्ये नाचण्या इतपतच बोलवतात आम्हाला, बस बाकी काही नाही. ते मला तिकडे सुद्धा येऊन ट्रोल करतात, की तू पहिले हिजडा बन. ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या वाटायला ना ती आई-बापाची मायासुद्धा येत नाही. म्हणजे देवानी बनवलेली ती आईसुद्धा एवढी कठोर त्यावेळेस होऊन जाते, की स्वतःच्या मुलाला लाथ मारून घराबाहेर काढते, पण ती सांभाळत नाही. दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आज आपले गेस्ट आहेत ते खूप स्पेशल आहेत आणि आजचा विषय पण स्पेशल आहे. तर आजचा विषय आपला आहे तो ट्रान्सजेंडरबद्दल आहे आणि त्यांच्या लाईफबद्दल आहे आणि त्यांच्या सामाजिक स्ट्रगलबद्दल आहे आणि ह्या समाजाविषयी फार लोक बोलत नाहीत आणि किंवा फार लोक त्याबद्दल सांगतही नाहीत. तर तेच आपण ह्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आपले गेस्ट आहेत. तर मी मॅम पहिलं तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही स्वतःचं इंट्रोड्युक्शन द्या आपल्या ऑडियन्सला. नमस्ते. ॲक्च्युली माझं नाव जोया आहे. मी युथक चॅरिटेबल ट्रस्ट किंवा युथक LGBTIQ ट्रस्टमध्ये संस्थापक सचिव म्हणून काम करते. तसंच आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मार्शल म्हणूनही काम करते गेले 4 वर्षापासून. आणि बरोबर. मी म्हणजे कसं की जसं युथकमध्ये काम करते, एका CBOमध्ये NGOमध्ये काम करते, तर त्याचप्रमाणे की मी माझ्या सोशल मीडिया अकाउंट आहे, त्या थ्रू पण मी समाजाची जनजागृती करत असते किंवा लोकांपर्यंत आमच्या लोकांचे प्रॉब्लेम्स असतील, भावना असतील त्या पोहोचवत असते. खूप चांगलं काम आहे आणि खरं तर तुम्ही ओपनली आणि सोशल मीडियावर परत टाकताय, सर इथं पॉडकास्ट करताय, काम पण करताय, हे मल्टिपल गोष्टी तुम्ही करताय, NGO पण मध्ये तुमचा हातभार लावताय. तर हे खरंच खूप चांगलं आहे. कारण बरेचदा असं लोकं सांगितलं होतं की म्हणजे जो ट्रान्सजेंडर समाज आहे ना, तो भारतामध्ये जर एखाद्या छोट्या पोराला विचारलं की ट्रान्सजेंडर किंवा कोण? तर ते म्हणतात की रेल्वेमधली जी लोकं त्यांना दिसतात. राईट. तर त्यांच्या माइंडमध्ये तेच आहे. अजून माणूस इमॅजिन नाही करत की ट्रान्सजेंडर म्हणजे कदाचित तो पोलीस असू शकतो. ट्रान्सजेंडर म्हणजे कदाचित तो कुठेतरी शिक्षक असू शकतो. ट्रान्सजेंडर म्हणजे तो वेगळं काय काम करू शकतो. असं तुम्हाला वाटत नाही की एक फिक्स माइंडसेट झालाय? नाही. ॲक्चुअली आल्या-आल्या तुम्हीच काय बोलले, की स्पेशल आहे आजचा ब्रॉडकास्ट. तर हां, कुठेतरी लोकांनी आम्हाला स्पेशल करून टाकले. हां. म्हणजे आम्ही कुठेतरी असा एक आपण जो म्हणतो, की फ्लो असतो. हं, त्या कुठेतरी जनतेच्या फ्लोमध्ये यायला पाहतो. पण लोकं आम्हाला काहीतरी स्पेशल करतात. का तर ते पहिल्यापासून चालत आलेलं आहे. बरोबर. त्यात काही हो. वेगळेपणा नाही. तुम्ही जसं म्हटले, की मुलांना आपण जर विचारलं, तर त्या मुलांच्या डोक्यात तो माइंडसेट पण कोणी बसवलाय? त्याच्या पॅरेंट्स लोकांनी किंवा जो दृष्टिकोन आहे किंवा समाजामध्ये जे चित्र दिसतंय, पोरं ॲक्चुअली तेच पाहणार आणि तेच पुढे घेऊन जाणार. बरोबर. कारण हं, का जी भारत सरकार म्हणण्यापेक्षा की महाराष्ट्र राज्यामध्ये कसं आहे, की आम्हाला रिझर्व्हेशन नाहीये. हं, त्याच्यामुळे मग आमची लोकं कुठे दिसणार तुम्हाला? जर पोटापाण्याचा प्रश्न असेल आणि जर तिथं उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल, साधन नसल्या कारणाने आमची लोकं तुम्हाला फक्त सिग्नलला किंवा दुकानात किंवा रेल्वेमध्ये दिसणार. हं, त्याच्यामुळे मग तो एक माइंडसेट होऊन गेला लोकांचा, की ट्रान्सजेंडर, हिजडा, किन्नर हे फक्त तिथेच दिसणार. तो हं, फ्लोच होऊन गेलेला आहे. आता कुठे-कुठेतरी सुधारणा होत चालली आहे. पण तिथे परत पुन्हा काहीतरी आलं, परत सरकार आलं आणि सरकारने काहीतरी अटी नियम बदलल्या, काहीतरी कायदे बदलले आणि पुन्हा ते चित्र मला वाटतंय आता पूर्ववत होणार आहे. परत पहिल्यासारखं होणार आहे. ओके. पण मग हे परत पहिल्यासारखं होतंय. मग तुम्ही काय त्याच्यासाठी अजून म्हणजे तुम्ही प्रयत्न करताय का की अजून काय हो, करू शकतो? ॲक्चुअली आता आपण पाहतो की 2026चं जे अमेंडमेंट बिल आलं होतं ट्रान्सजेंडर ॲक्टच्या संदर्भात, की सुधारणा विधेयक आलं होतं आणि जे आता विधेयक नाही तर तो कायदा झाला. कारण का तो 30 मार्चला पारित झाला. त्याच्यावर साईन झाली राष्ट्रपतीची किंवा दोन्ही संसदेमध्ये 24-25ला तो मान्य झाला. ते अमेंडमेंट बिल मान्य झालं, तो आता ॲक्ट झाला, बरोबर. तर त्याच्यासाठी पूर्ण आम्हीच नाही तर पूर्ण भारतभरातून त्याच्यासाठी आंदोलनं होत होती, की तो चुकीचा आहे किंवा तो ॲक्ट किंवा ते बिल आम्हाला नको आहे. ॲक्ट आत्ता झाला, बिल आम्हाला नको आहे. खूप सारे आंदोलनं झाली आणि अजूनही त्याच्यावर खूप सारे रील्स असतील किंवा अजूनही खूप सारे लोकं ट्राय करत आहेत, की ते पुन्हा खारिज करण्यात किंवा पुन्हा बरखास्त करण्यात यावं. कारण का ते खूप चुकीचं आहे. 2019चा जो ॲक्ट किंवा 2026चा मग आत्ता जो काय ॲक्ट आहे म्हणजे चुकीचं म्हणण्याच्या आधी तो काय ॲक्ट आहे तो सांगू शकता का? अच्छा. तर पहिले कसं 2014ला आपण जे म्हणतो, की नालसाने जजमेंट दिलं. नालसा व्हर्सेस केंद्र सरकारची जी केस होती त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं होतं. मग नालसाचं जजमेंट असं आलं होतं, की त्या ॲक्टनुसार त्या जजमेंटनुसार, की जी व्यक्ती स्वतःला ट्रान्सजेंडर समजते ओके.
ती व्यक्ती ट्रान्सजेंडर आहे. समजते तरी. हां, म्हणजे ते सेल्फ डिक्लेअर्ड कायदा होता, जो जसा की 2019च्या कायद्यानुसार आणि 2020मध्ये त्याचे नियम आले आणि तो चालू झाला, की त्याच्यामध्ये की एखादी व्यक्ती जर स्वतःला समजते, तिच्या आतमधून जर ती स्वतःला समजते, की मी ट्रान्सजेंडर आहे, तर ती व्यक्ती ट्रान्सजेंडर आहे. जर तिने ऑपरेशन केलेलं असो, नसो, ती शर्ट पॅन्टमध्ये असो, दाढी-मिशीमध्ये असो, कशीही असली तरी जर ती म्हणते, तर ती आहे. अशी 2 स्टेप प्रोसेसमध्ये तो कायदा डिक्लेअर करत होता, की ट्रान्सजेंडरची डेफिनेशन. आणि आता 2026 मध्ये फक्त इंटरसेक्स पर्सन हिजडा, जोगती, आरावनी आणि किन्नर ह्या 4 हे जे 4 सोशिओ कल्चरल आयडेंटिटीज आहेत, ते आयडेंटिटी फॉलो करणारे लोकच फक्त ट्रान्सजेंडर आहेत. त्याच्यामुळे बराचसा समुदाय त्याच्यापासून लांब गेलेला आहे किंवा जो इंडिव्हिज्युअली जगतो, की ज्याला ह्या सगळ्या कल्चर, हे सगळे परंपरा फॉलो न करता स्वतःचं आयुष्य एक सरळ जगायचं आहे. त्या व्यक्तींना आता नाविलाजाने त्या गोष्टी फॉलो कराव्या लागणार. म्हणजेच मी जसं म्हटलं, की पुन्हा त्या गोष्टींकडे वळावं लागणार. तर ते कायद्याने असं केलंय. ओके. त्याच्यामुळं तो खूप मोठा घोळ म्हणजे तिथे पर्सनल झाला. फ्रीडम नाही राहिलं बिलकुल रादर नाही, बिलकुल नाही. राइट टू प्रायव्हसी नावाचा प्रकार किंवा जो संविधानाने आपल्याला समानतेचा अधिकार, हक्क दिले होते, ते जसं आता आपण नाही म्हणजे राहिले. आपण म्हणतो की जसं धर्म असतात. तर हं, तुम्हाला हा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धर्म असतात माणसाचे. हं. तर त्यामुळे तुम्ही पर्टिक्युलर ह्यामध्ये बसला तरच तुम्ही तरच तुम्ही ट्रान्सजेंडर. हां, म्हणजे समजा तरच. एखादा व्यक्ती तो म्हणतो की माझा ह्याच्यावर विश्वास नाही, त्याच्यावर विश्वास नाही किंवा काय नाहीये. हं. तर आपल्याकडे ते लोकं एक्झिस्ट करतात. काही जण म्हणतात की ते म्हणजे हिंदू धर्म असून पण ते लोकं म्हणतात की आम्ही देवाला मानत नाही. राइट. पण ते पण एक्झिस्ट करतात. हां, जसं मी लास्ट टाईम पण एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, की नॉन हिंदू असतील, की जे लोकं मानत नाही हिंदू धर्म किंवा हिंदू देवी-देवतांना किंवा मानत नाही. पर्टिक्युलर कुठल्याही याला. कुठलाही असो जो आपण म्हणतो. फक्त पण हिंदू त्यांना धर्म. आता ते मानावं लागणार कारण का त्यांना ट्रान्सजेंडर हे सिद्ध करायचंय. आणि आता ती पहिली 2 स्टेपची प्रोसेस आता लेंदी झाली. कारण का आता मेडिकल बोर्ड ठरवणार तुम्ही ट्रान्सजेंडर आहात की नाही. म्हणजे मी कितीही ओरडून सांगितलं की दॅट नो आय एम नॉट बॉय, आय एम अ ट्रान्सजेंडर तरी ते आता शक्य नाहीये. ते दुसऱ्याच्या हातात गेलं असं झालं. पण ह्याचं त्यांचं पण कारण असेल ना, की उद्या काय होतंय, की जसं आता खूप जण स्वतःहूनच करून आणि फक्त फायद्यासाठी करत आहेत. राइट. आता मला तो प्रश्न छान विचारला तुम्ही. म्हणजे कारण नाही म्हणता येणार. ते आपण म्हणतो की गैरसमज आहेत समाजातले. ते गैरसमज आहेत, की लोकांना असं वाटतं की असली, नकली. आता मी म्हणजे जेन्युइनली विचारते प्रश्न, की तुम्हाला म्हटलं साडी घालायला, तुम्ही घालणार आहे का? नाही. नाही. एक्झॅक्टली. तर तो प्रश्न झाला, की कुठेतरी ती माइंडची वायरिंग आमची तशी असते, की शरीर आणि माइंड याची वायरिंग तशी असते. कुठेतरी जेंडर हे डोक्यात असतं आणि जे आपण लिंग म्हणतो, ते कमरेच्या खाली असतं. बाळ जन्माला येतं आपण पाहतो, की एक मेल किंवा फिमेल आपण म्हणतो, की मुलगा झाला, मुलगी झाली आणि रेअरली कुठेतरी तृतीयपंथी जन्माला येतो. जसं की इंटरसेक्स पर्सन, नॉट तृतीयपंथी, इंटरसेक्स पर्सन त्याला म्हणतात. तो रेअरली जन्माला येतो. मग तो मुलगा जर मुलगा म्हणून जन्माला येतो, पण माहिती आहे की त्याच्या माइंडची वायरिंग काय, तर तो जो मुलगा म्हणून जन्माला आलेला ते त्याचं सेक्स झालं किंवा लिंग झालं. हं. आणि आपण जेंडर जेव्हा म्हणतो, की तो स्वतःला काय समजतो, ते त्याचं जेंडर झालं. आणि हे जेंडर जेव्हा तो वयात येणार त्यानंतरनं त्याला म्हणजे तो त्यानंतरनं कन्फर्म होणार, की समजणार. व्हॉट इज माय जेंडर. म्हणजे आपण जन्म झालेला आई-बाप्पाला माहिती नसतं म्हणण्यापेक्षा त्या मुलालाही पर्टिक्युलर एजपर्यंत माहिती नसतं, की तो कोण आहे. मग हं. ते जेंडर झालं. मग ते असं नाही ना, की कोणाला सांगता येते की कोणाला ठरवता येते. नाही, माझा म्हणण्याचा अर्थ होता असा, की जसं आता काही केसेस वगैरे पण येतात. मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाली होती, की काही लोकं गावाकडून शहरामध्ये आले आणि त्यांना जॉब लागत मग नव्हता. एक्झॅक्टली मी तेच सांगितलं, की जन्मता तो मुलगा होता. म्हणजे तुम्ही सगळा समाज मी म्हणते, की सगळा समाज त्याला मुलगासारखा बघतोय. पण एखाद्या पर्टिक्युलर एजमध्ये आल्यावर त्याला समजतंय, की माझं जेंडर वेगळं आहे. मी मुलगी आहे आतमधून. मग लोकं त्याला नकली म्हणतात किंवा डुप्लिकेट म्हणतात आणि हाच डुप्लिकेटपणाचा कळस असं सरकारला वाटलं, की हे डुप्लिकेट वाढत चालली. म्हणूनसाठी सरकारने तो कायदा काढला, की नाही आता तुम्ही नाही ठरवायचं तुम्ही कोण आहे, हे आम्ही ठरवणार तुम्ही कोण आहे बरोबर. किंवा आमचं बोर्ड ठरवणार तुम्ही कोण आहे. आणि ज्याला हं. आपण नकली म्हणतो ना, ते ॲक्चुअली आपण म्हणू नाही शकत, की नकली हो, आता असली नकली सगळीकडेच असतं. सगळीकडेच तुम्हाला मी सांगते. अगदी पोलीस प्रशासन जरी गेलं, तरी कुठेही असली नकलीचा भेदभाव आपण करू शकत नाही. कारण का तो प्रत्येक घटकात आहे. मग जर आपण बघायला गेलं, की एखादा मुलगा आहे आणि जर तो स्वतःला माइंडमध्ये समजतोय किंवा ठरवतोय, हे निसर्गाने दिलेली वायरिंग आहे, बरोबर? बरोबर. तो जर स्वतःला ठरवतो, की तो ट्रान्स आहे, तर आपण कोण ठरवणार, की तो ट्रान्स आहे की नाही म्हणून? हं. किंवा आपण त्याला नकली कसं म्हणायचं? बरोबर. आणि तो पॉइंट पटलाच आणि मला. काही-काही जर तुम्ही म्हणता जसं की गावाला राहतात, गावावरून शहरात येतात, की तेव्हा पण त्यांना त्यांची जर लाईफ जगायची असेल आणि ते तिथं जगू शकत नसतील त्यांच्या घरात, त्यांच्या फॅमिली, त्यांच्या गावात, तर ती कुठेतरी लाईफ जगण्यासाठी ते थोडासा प्रयत्न करत असतील, असंही आपण म्हणू हं. शकतो. हां, म्हणजे ते आहेच. ह्याच्यात खूप वेगळेपणा आहे आणि पण हे आपण निसर्गाने दिलेलं माइंडसेट एक्सेप्ट न करता कुठेतरी माणसांनी तयार केलेल्या त्या संस्कृती आहेत.
हिजड्या किन्नर हम्म. आरावणी जोगती त्यांना आपण एक्सेप्ट करतो आणि हे खूप चुकीचं आहे माझ्या मते तरी. तर माझा पॉईंट हा होता की ते एक केस सांगत होतो तुम्हाला मी येस. की तशी जी लोक होती त्यांना जॉब लागला नाही एक जागी, ते आले होते गावाला सांगून की आम्ही शहरात जॉबसाठी अच्छा, जातोय. एक एक्झाम्पल आहे का तुमच्याकडचं? हां. अच्छा. तर ते न्यूज आली होती हं. रिसेंटली. हं. तर त्यांना जॉब लागला नाही. सो त्यांना नंतर कोणीतरी सांगितलं, की त्यांचा एक मित्र त्यांच्यामधलाच, त्यांनी सांगितलं, की "मी असं-असं करतो, जाऊन म्हणजे सिग्नलवर थांबतो, तर मला दिवसाचे ₹500,000 सहज मिळतात." हं, हं. ठीक आहे. सो त्यांना आता प्रेशर होता, की आता काय करायचं? आता गावाला पण जायचं नाही आणि आपण करायचं काय? सो त्यांनी डिसाईड केलं, की आपण आता हेच चालू करूया. कारण कोण विचारत नाही, की काय असं का करतोय? किंवा कोण त्यावर लक्ष पण ठेवत नाही. आणि त्याने नंतर काय केलं, की सिग्नलवर त्यांनी थांबायला सुरुवात केली. नंतर काही जणांना त्यांनी धमकून देऊन, की "बाबा तू एवढेच पैसे दे, आम्हाला असंच कर." मग त्या एका व्यक्तीने कंप्लेंट केली आणि मग पोलिसांनी जाऊन त्यांना पकडलं. तर त्यांना समजलं, की अरे हे तर हे ओरिजिनल नाहीत. हे लोकं फक्त जस्ट पैशासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. सो असे प्रकार वाढत चाललेत म्हणून असं तुम्हाला वाटत नाही का, की गव्हर्नमेंट असं करत असेल? आता मी पुन्हा तुम्हाला एक प्रश्न विचारेन. पुन्हा तोच प्रश्न, की तुम्हाला आता जर मी म्हटलं साडी घाल, तर तुम्ही घालणार आहे का? नाही. नाही. कितीही जरी मजबुरी आली, तुम्ही घालणार आहे का? एक्झॅक्टली मी म्हणते, की जेव्हा आणि तुम्ही म्हणताय ना सिग्नलवर उभं राहिलं आणि कोणी विचारत नाही, बिलकुल शक्य नाही. कोणी असं जे बोलते ना, की परिंदा भी पर नहीं मार सकता. असे त्या गोष्टी आहेत. ती केस तशी झाली होती असं म्हटलं मी. सिग्नलवर जरी उभं राहिलं ना, तरी विचारणारे भरपूर आहेत. आमचे लोकं लगेच विचारतात, "तू कोणाचा चेला?" ओके. म्हणजे ती परंपरा चालत गेलेली आहे आणि तो कुठेतरी एरियाचा भाग असतो आमच्या परंपरेमध्ये, की पर्टिक्युलर एरिया वाटून दिलेले असतात, की यांनी इकडेच मागायचं. त्यांचा तो ओके. एरिया असतो. त्या एरियामध्ये दुसरे किन्नर मागू शकत नाही. हा प्रत्येक म्हणजे पूर्ण भारतात आपण पाहतो, की अशीच ओके. परंपरा किंवा असाच जो नियम रूल असतात ते असेच असतात. आणि तुम्ही जो म्हणताय, की एक्सेप्शनल केस असेल, मला तर माझ्या कानावर अजून आली नाही ती केस. पण जर पोलीस जर गेले आणि तुम्ही म्हणताय, की तुम्ही जर त्यांच्या शरीरावरनं ठरवणार असाल, की ते नकली आहेत किंवा ते पैशासाठी करतात, ते चुकीचं आहे. नाही ते पोलिसांनी चुकीचं आहे. तेव्हा बॅक स्टोरी जेव्हा काढली ना त्यांची, हो, हो. राइट, राइट, राइट. तेव्हा नंतरच समजलं त्यांना. पण तुम्हाला सांगते, की ते शक्य होत नाही ॲक्चुअली नकली वगैरे. कारण का आमच्या समाजात असं कोणाला सिग्नलवर उभं राहायला किंवा भीक मागायला असं परमिशन नसते. हं. त्यासाठी गुरु चेला परंपरा आहे. परंपरेनुसार चालत आलेली किंवा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली ती परंपरा असते आणि ती फॉलो करावी लागते. ओके. म्हणजे असं डायरेक्टली कोणी नाही करू नाही, शकत. नाही. कोणीच नाही. मी जरी म्हटलं तरी मी डायरेक्टली जाऊन कुठे मागू नाही शकत. ओके. असं. मग ज्यांना ते परंपरेत नाही पडायचं, मग ते लोकं स्वतःचा उदरनिर्वाह कसं करणार? तोच प्रश्न आहे. म्हणून तर आम्ही आंदोलनं करतोय, की सरकारने हे काय केलंय, की ज्यांना जर ह्या रीती-रिवाज फॉलो हां. करायचे नाहीत, इंडिव्हिज्युअल लाईफ जगायची असेल, तर अशा लोकांचं काय? तर त्यांना सरकार ट्रान्सजेंडर समजतच नाहीये किंवा आपण ट्रान्समेन जे म्हणतो, की जे जन्मतः फिमेल होते आणि आता त्यांनी आफ्टर ट्रान्झिशन असेल किंवा ते स्वतःला मेल समजत असतील, तर असे ट्रान्समेन, की ज्यांनी सर्टिफिकेट पण 2019च्या कायद्यानुसार काढलेले आहेत ट्रान्सजेंडरची. आता अशा ट्रान्समेनचं काय? ते हं. लोकं कुठले आहेत? जर तुम्ही त्यांना ट्रान्सजेंडर म्हणून कन्सिडर करत नाही, आता ते फिमेलमधून म्हणून पण नाही राहू शकत, तर त्या लोकांनी काय करायचं? हं. म्हणजे सरकारने बरोबर. हा विचार केलाय की नाही माहीत नाही. पण हा सगळा प्रश्न की हा खूप सारा मोठा समाज हा ट्रान्सजेंडरमधून बाजूला करण्यात आलेला आहे सध्या. नॉन हं. बायनरी पर्सन, ट्रान्स इंडिव्हिज्युअल पर्सन एंड ट्रान्स मॅन असं. मग आयदर तुम्ही श्रीमंत पाहिजे स्वतः आधीपासून खूप. ते आता ज्याच्या त्याच्या आता ते नशीब. एक केस होती ना ती बांगर ती अनाया क्रिकेटर. बांगर, अनाया बांगर. सो तिने पण आता चूज केलं ना, हो, की ती हो, हो. लाईफ मला जगायची त्यांनी म्हणून. पण आता ऑपरेशन वगैरे करून घेतले. पण ते इंडिव्हिज्युअल लाईफ जगतात आणि हां. जर आता नियमानुसार पाहायला गेलं, गव्हर्नमेंटच्या कायदा आता जो 2026च्या कायद्यानुसार तर दे आर नॉट ट्रान्सजेंडर. ओके. कारण का ते हिजडा जोग ते आरवणी किन्नर समाजाचा भाग हां, नाही. नसल्यामुळे ते ट्रान्सजेंडरमध्ये येत नाही. कारण का डेफिनेशनच अशी तयार केलेली आहे. ओके. मग त्यांना पण आता प्रॉब्लेम झाला असेल, की आता काय डिसिजन घ्यायचा किंवा कसं करायचं आता? बट त्यांनी जर सर्जरी केली आफ्टर सर्जरी ते म्हणजे ते स्वतःचं लाईफ एक वुमन म्हणून किंवा एक फिमेल म्हणून जगू शकतात. ओके. डॉक्युमेंटेशन जर पूर्ण फिमेलचे करून घेतलं, तर ते एक फिमेल म्हणून जगू शकतात. पण त्यांच्याकडे पैसा होता, त्यांच्याकडे कॅपेबिलिटी होती, की स्वतःची बॉडी चेंज करायची. जर घर सोडून ऑब्व्हियसली. माझ्या माझ्या वर्गातले लोकं जर घर सोडून, घरातून हाकलून धक्का घेऊन जर येतायत, तर त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत, की लाखोंच्या सर्जऱ्या करोडो करून रुपये लागतात आणि हो, तिने किती लाखोंच्या महिने सर्जरी हार्मोन्स पहिले थेरपी हां, वगैरे एच-आर-टी त्याची. ट्रीटमेंट पहिले कंटिन्यू करावं लागतं त्याच्यासाठी आणि मग ते शक्य नाही होत, की तेवढ्या काळामध्ये तेवढे पैशांचा खर्च करून स्वतः इंडिव्हिज्युअल किंवा सेल्फ डिक्लेअर्ड किंवा आपण जसं म्हणतो इंडिपेंडंट लाईफ जगणं खूप अवघड आहे. त्यात परत त्यांनी ते करून परत त्यांना लाईफ जगण्यासाठी त्यांची तर जनरेशनल वेल्थ असेल ती वेगळी असेल. राइट. प्लस प्रमोशन्स म्हणा किंवा ते ॲज अ फेमस सेलिब्रिटी झालेत सध्या ते. येस. हो, सेलिब्रिटी.
सो त्यांना तेवढा प्रॉब्लेमॅटिक नाही आहे हो. करण्यासाठी. पण ग्राउंड लेव्हलला ग्राउंड लेव्हलला ते शक्य नाही आहे शक्य सगळं. नाहीच. नाहीच आणि म्हणजे ह्या महाराष्ट्रात तर शक्यच नाही. कारण का इकडे रिझर्व्हेशन नाही त्यातल्या त्यात. शिक्षणाचा काय उपयोग? शिक्षणाला किंमतच नाही मी म्हणते महाराष्ट्रात. कारण का जर शिक्षणाला किंमत असती ना, तर कुठेतरी आम्हाला जसं महाराष्ट्र शासन शिक्षण, एज्युकेशन देतंय ना, तसं कुठेतरी त्या शिक्षणाचा फायदा होण्यासारखे जॉब पण दिले असते. आम्हाला स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी महाराष्ट्र पुढं करतंय. तुम्ही ब्लाउज शिवायला शिका. तुम्ही हं. गाड्या चालवायला शिका असं. पण जॉब नको म्हणतात. मग शिकून करणार काय म्हणा? करणार काय शिकून? ते रिझर्व्हेशन नाहीये तिकडे. आम्ही 3 वर्ष झालं आंदोलन करतोय रिझर्व्हेशनसाठी, की ॲट लीस्ट 1% रिझर्व्हेशन जसं बाहेरच्या राज्यांमध्ये आहे, तसं आपल्या महाराष्ट्रात असावं. पण ते देत नाही महाराष्ट्र सरकार. ओके. म्हणजे कारण स्वतःहून कोण तुमचं रिझर्व्हेशन कशाला हवंय, की फक्त जर कोण डायरेक्टली जॉबला देणार नाही म्हणून तुम्हाला म्हणूनसाठी आता तुम्ही सांगा, जर सरकारच आम्हाला आमचं म्हणत नाहीये, तर प्रायव्हेटवाले लोकं कधी म्हणणार? प्रायव्हेट कंपनीमध्ये असेल, कोण आम्हाला हायर करणार आहे? करणारे नाही. जे सेन्सिटिव्ह असेल एखाद 2 की ज्यांना समज असेल, की की हे माणसं ज्यांच्यामध्ये माणुसकी जिवंत असेल, तेच लोकं फक्त आम्हाला कामावर ठेवणार ना. कारण का हं, ह्यांना सरकार पण आम्हाला जवळ करत नाहीये, तर कोण आम्हाला जवळ करणार? घरचे ना सरकार. मग कोण राहिलं कोण आमचं? मग काय हं, तर सरकारला सरकार आणि कसली ती लोकशाही? काही हं. नाही, तिथंच एंड होतो सगळा. बरोबर. मग स्पेशली तुम्ही महाराष्ट्राबद्दल का बोललात असं, की महाराष्ट्र गव्हर्नमेंट थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे? का तुम्ही कारण का महाराष्ट्रात राहता मी म्हणून का? महाराष्ट्रात राहते म्हणून आणि मी महाराष्ट्रात राहून हे सगळं पाहते म्हणून. कारण का मला माहिती आहे महाराष्ट्राच्या बाहेर राज्यांमध्ये रिझर्व्हेशन आहे आणि तिकडं आमच्या पोरी जर पोलीस, पी-एस-आय, आय-ए-एस ऑफिसरपर्यंत त्या लेव्हलपर्यंत जात आहेत बिकॉज ऑफ द रिझर्व्हेशन. मग त्यांना तिकडं जर आय-ए-एस, पोलीस किंवा पी-एस-आय पोरगी जर आमच्या बाहेरच्या राज्यातली आहे, तर तिला त्याच लेव्हलनी, त्याच दृष्टिकोनातून लोकं हं, बघणार. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी म्हणणारे आमच्या महाराष्ट्रात पोरी फक्त सिग्नलला किंवा रेल्वेमध्ये दिसणार आमच्या. असा हं, विषय आहे. म्हणूनसाठी मी म्हणते, की तिकडे खूप गरजेचं आहे. कारण का परंपरेने, संस्कृतीने भरलेला हा महाराष्ट्र कुठेतरी आम्हाला देव बनवतोय. कुठेतरी हं, आमची म्हणजे लोकं पायाला वागतात. अगदी तुम्हाला सांगते 60-70च्या वयातले लोकं आमच्या पायाला वागतात. पण आम्हाला ते नकोय. तेवढा रिस्पेक्ट आम्हाला नकोय. आम्हाला कुठेतरी स्वाभिमानानं जगायचंय. तर त्याच्या वरती आम्हाला नेऊन ठेवतात, नाहीतर खालच्या लेव्हलला ठेवतात. पण एक माणूस म्हणून जगायला देत नाही लोकं. असा विषय होतो. हं. म्हणून मी पर्टिक्युलर महाराष्ट्राबद्दल बोलतोय जास्त. बरोबर. मग आता हेच तुम्ही जे सांगितलं, की आता ते बरोबर आहे एक प्रकारे, की ठीक आहे माणूस म्हणतो, की देवासारखं तुम्ही ट्रीटमेंट दिली. पण जर खायला येस. खायला आणि जगायला पैसे नसतील, तर तो माणूस कसं नाही, नाही. जगणार? पैसाही असतो. पैसा नाही असं नाही. आता तुम्ही म्हणताय जसे नकली येऊन जर दिवसाचे 1000 कमवतात, तर आम्हाला कमवायला काय प्रॉब्लेम? पैसा असतो, पण त्याला काय अर्थ असतो दुसऱ्याच्या सेल्फ ह्याचा नाही ना म्हणजे तो. राइट. मी आपण जेव्हा ते म्हणले, की अभिमानानं, स्वाभिमानानं जगायचं. तो अभिमान, स्वाभिमान तिथं नसतो ना. हं. पोलीस म्हणजे जरी आलं तेच तर. तरी आम्हाला अरे-तुरे करतो. कितीतरी तुम्ही पाहतात आज सोशल हं, मीडियावर. आमच्या लोकांना काहीतरी किंमत आहे का? काहीच नाहीये. काहीच हं. नाही. आज मी कुठेतरी वर्दीत किंवा माझ्यासारख्या 4-2 वर्दीत घालतात, तर तिथं लोकं ॲटलीस्ट मॅडम तरी बोलतात आम्हाला. बरोबर. नाहीतर काय इज्जत आहे आम्हाला. कार्यक्रमांमध्ये नाचण्या इतपतच बोलवतात आम्हाला. बस बाकी काही नाही. तेच आता हा हा स्ट्रगल आहे तो जो ज्याने अनुभवलाय त्यालाच लक्ष देऊ शकतो. ॲक्चुअली. कारण माणसाचं कसं आहे, की जी लाईफ त्याने जगली नाही ना, त्याशी तो रिलेट नाही करत. सोशल मीडियावर आपण त्याच रील बघतो ज्या आपल्याशी रिलेट करतात. रिलेट करतात आणि माणसाचं बघण्यापेक्षा आपण आमच्या कम्युनिटीमध्ये तरी तुम्ही बघाल ना, की ट्रान्स मॅनला सुद्धा माहीत नसतं ट्रान्स वुमनचं स्ट्रगल काय? किंवा जो ओके. आपण एल-जी-बी-टी बघतो ना, त्या एल-जी-बीला पण माहिती नसतं का त्या टी म्हणजे ट्रान्सजेंडरचं स्ट्रगल काय? कारण का त्यांची लाईफ ते त्यांचं जे जन्मतः जेंडर आहे किंवा जन्मतः जे लिंग आहे ते घेऊनच ते कंटिन्यू करतात. पण आम्हाला त्याच्या विरुद्ध जगावं लागतं. म्हणूनसाठी आमच्या लाईफमध्ये जो स्ट्रगल येतो ना, तो आमच्या कम्युनिटीमधला माणूससुद्धा नाही सांगू शकत. असं असतं. ओके. मग खूपच म्हणजे काय म्हणू युनिटी तेवढी म्हणजे डायव्हर्सिफाय झालंय सगळं. हो, असंच म्हणायला लागेल काहीतरी आता. कारण जर तुमचेच म्हणजे लोकांचं जे मग इथून पहिला तर सुरुवात इथून आहे, की तुम्हाला ते त्यांना पहिलं अलाइन करणं राइट. नंतर आता नंतर बरोबर. बाकी जाणं. आता तुम्ही पाहता की मी सोशल मीडियावर एखादी रील जरी टाकली, तर मी ह्या उद्देशाने टाकते की कुठेतरी लोकांना हे पण दिसावं, की जसं तुम्ही म्हणतात लहान मुलांना दिसतं रेल्वेमधलं, तसं त्या लोकांना हे पण दिसावं कुठेतरी वर्दीत पण काम करतात. कुठेतरी हं. सामान्य जनतेत येऊन सुद्धा आम्ही काम करतो आणि हा उद्देश असतो फक्त की कुठेतरी आमचं अस्तित्व लोकांना दाखवावं आम्ही. पण तिथं सुद्धा आमच्या कम्युनिटीचे काही लोकं असतात की जे हिजडा समाज किंवा किन्नर समाज फॉलो करतात. ऑब्व्हियसली मी पण करते. पण ते त्यांना माहिती नसावं कदाचित. पण ते मला तिकडे सुद्धा येऊन ट्रोल करतात, की "तू पहिले हिजडा बन."
ओके. तू पहिले बोलणं शिक. म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये असं की त्या गोष्टीतून मी सफर नाही केलेलं. पण ॲक्चुअली ते चुकीचं आहे, की मी सगळ्या गोष्टीतून सफर करून तिथं आलेली आहे. आणि मग म्हणजे जसं मी म्हणते, की माझं स्ट्रगल माझ्या दृष्टीने, की त्यांच्या दृष्टीने त्यांना सुद्धा नाही माहिती. म्हणजे मी जसं म्हणेल, की एका हिजड्याचं स्ट्रगल सुद्धा एका हिजड्याला माहिती नसतं, की काय आहे. ते सुद्धा येऊन हं. तिकडे ट्रोल करतात. असं तर बरोबर. बाकी जनसामान्य लोकांना फक्त डोळ्याने दिसतं किंवा कानाने ऐकतो एवढंच. पण ज्याला सफर करायचं ना, त्याला खूप कठीण जातं त्या सगळ्या गोष्टी. कारण का सपोर्ट सिस्टम नावाचा प्रकारच तिकडं नसतो. ना फॅमिली, ना पार्टनर किंवा आपण जसं म्हणतो ना फ्रेंड सर्कल किंवा जो हं. समाज, ज्या समाजात वावरायचे तो समाज. सेम ते तालीमध्ये तेच सांगितलं दाखवलं होतं. हो, हो. ती जी तिकडे कुठेतरी सीरीज होती त्यामध्ये तसं दाखवलं होतं, की जब तक तुम उनके इधर नहीं जाओगे तब तक वो लोग तुमको सपोर्ट नहीं करेंगे. ॲक्चुअली कसं झालं विषय, की जो पूर्ण 19, 20, 30 वर्षाचं आयुष्य तिथं 2 तासात, 3 तासात दाखवणं आणि ते खूप वेगळं जातं. कारण का एवढं आयुष्य एवढ्या वेळात दाखवत नाही आणि खूप छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये स्ट्रगल असतो. खूप हं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये. अगदी आपण म्हटलं ना, दुकानात जरी गेले ना, तरी लोकांना हे नाही, की हे पैसे देतील का नाही? या हिशोबाने दुकानदार पहिले वस्तू पण काढत नाही तिथं. पहिले पैसे द्या, मग वस्तू देतो. असं असतं. राहायला घरसुद्धा मिळत नाही. ओके. रेशन नाहीयेत, घरकुलं नाहीयेत. आमचे लोकं कसे जगतायत? म्हणजे काय काम करायचा हा प्रश्न पडतो लोकांच्या मनात, की ॲक्चुअली पोट पिकवण्यासाठी काम काय करायचं? जर बरोबर. त्याच्यात जिवंत राहायचं तर काम काय करायचं? जर कामच कसले नाहीयेत तर? हं. इथून प्रश्न आहे. आणि जर आम्ही 4 वर्ष झालं कॉर्पोरेशनला काम करतोय, तर आम्हाला माहिती आहे, की तो स्ट्रगल किती आहे. तिथे पण काम करण्यात 8 तासात आम्हाला कोणासोबत काम करायचं आहे, की ज्या लोकांचा माइंडसेट आमच्यासाठी पहिल्यापासून वेगळा आहे. त्या लोकांमध्ये आम्हाला काम करायचं आहे. त्यांच्यामध्ये मिसळून आम्हाला काम करायचं आहे. बाकीच्यांचे टोमणे असतील, लोकांचं बघणं असेल, प्रत्येक गोष्टीत तिरस्कार असतो. तो हं. सहन करत आम्हाला ते फेस करायचं सगळं. बरोबर. कुठलीच गोष्ट सोपी नसते ट्रान्सजेंडरसाठी. कारण का सगळं एकट्याने वाहून न्यायचं आपण हं. पाहतो नॉर्मल कपलच्या संसारात तरी तो संसार म्हणतो, की तो संसाराच्या गाडा दोघांनी ओढतात. इथं एकट्यालाच सगळं ओढायचंय. तुम्ही जेवढा स्ट्रगल सांगितलात ना, तर मग तुम्हाला असं वाटत नाही का, की जर आता इथे मेन प्रॉब्लेम काय आहे, की समाजामध्ये जी इक्वॅलिटी आहे ती मिळत नाहीये किंवा पैसे कमवण्याचं स्वतःहून जे पाहिजे साधन. हं, हं. मला आता पॉडकास्ट चालू करायचं आहे. मला काहीतरी कुठेतरी शिक्षणासाठी वेगळ्याच जागी अप्लाय करायचं आहे, तिथं मी करू शकतो. तर तसं तुम्हाला त्या गोष्टी मिळत नाहीये. हं. बरोबर ना? आणि मग ह्यामध्ये समजा आई-वडिलांनी सपोर्ट केला असेल, की बाबा नाही तुझा सगळा खर्च वगैरे सगळं मीच करत आहे. अशी कितीतरी काम न करणारे जी लोकं आहेत, हं, त्यांना हं. आई-वडील पोसतातच. हो, हो. हो. असे पण आहेत लोकं बरेचसे. मग तसं जर आई-वडिलांनी सपोर्ट दाखवला, तर कदाचित ह्या गोष्टी बेटर होणार नाही असं वाटत नाही का? जोपर्यंत तुम्ही चांगलं होत नाही. नक्कीच बेटर होतील. तुम्हाला सांगते, की तुम्ही आता म्हटले, की कितीतरी लोक आहेत जे काम न करता आई-वडील पोसतात. आई-वडील आहे ना मांजरसुद्धा घरात ठेवतात, कुत्रंसुद्धा सांभाळून ठेवतात. त्याला पण थोड्या दिवसांनी म्हणतात, की माझं बाळ आहे, माझं पिल्लू आहे. हं. पण माहीत नाही ही टेंडन्सी काय, की ट्रान्सजेंडरच नकोय. ओके. ट्रान्सजेंडर नकोय. कुत्रा मांजर चालेल, पण ट्रान्सजेंडर व्यक्ती घरात त्याला असेल ना, हाताने पण तर तो खायला नकोच. घालतात. हां, डॉग्स, बरोबर. कॅट्सला. पण तो नकोच आणि ही मानसिकता झाली. आम्ही ॲक्चुअली तेच म्हणतोय, की जर आई-वडिलांनी जर स्वतःचं पोटचं पोर कसंही असू देत, ते जर स्वतःपाशी ठेवलं, तर काय गरज आहे कशाला ते दुसऱ्यांचा उंबरा पकडायला जाईल? तुम्ही सांगा ना मला. ही सिंपलशी बात आहे. तुम्ही कसंही असू दे ना, मुलगा असू दे, मुलगी असू दे, ट्रान्सजेंडर असू दे, तो जीव आहे ना, कुठेतरी पोटचा गोळा आहे ना. लोकं म्हणतात, की जसं आई-वडिलांसाठी मुलगा पोटचा गोळा असतो, 9 महिने सांभाळतात आणि पण मग त्यावेळेस कुठं जातं ते प्रेम? त्यावेळेस कुठं जाते माया? ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या वाट्याला ना ती आई-बापाची मायासुद्धा येत नाही. म्हणजे देवाने बनवलेली ती आईसुद्धा एवढी कठोर त्यावेळेस होऊन जाते, की स्वतःच्या मुलाला लाथ मारून घराबाहेर काढते, पण ती सांभाळत नाही. म्हणजे एवढं दुःख देवाने वाट्याला दिलंय आमच्या, की जे मायेचा सागर म्हणणारी आई, ती सुद्धा त्यावेळेस साथ देत नाही. खूप म्हणजे हं. खूप त्या आपण ते म्हणतो, की छान आहे ना, जर कोणी स्वतःहून जाईन का भीक मागायला? जर मला म्हटलंय मी स्वतःचं सांगते, की 5 वर्ष झालं माझ्या आईला मी पहिले समजावायचे, की "मम्मी मी अशी, की मला ऑपरेशन करायचं वगैरे." पण जेव्हा वेळ आली ना, तेव्हा मला सुद्धा लिटरली घर सोडायला लागलं. मला सुद्धा ओके. सोडायला लागलं. मग ते वेगळंच किंवा की प्रधान संस्कृती असल्या कारणानं कदाचित पप्पांसमोर मम्मीचं चालत नव्हतं, अशा हिशोबाने असेल किंवा एक्स-वाय-झेड पण नाही येत ट्रान्सजेंडरच्या वाट्याला. त्यांना घर सोडावंच लागतं आणि प्रत्येक वेळेस की तुमचं येणारं मूल, की हे टाळी मारणारच किंवा तसंच असेल असं नाही ना. हं, हं. एकामुळं सगळं बरोबर. आपण तुकोबाराय म्हणतात जसं की "भगवे जरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ." म्हणजे श्वान भगवा जरी असला म्हणून त्याला अनुभवच असेल असं नाही. तशीच गोष्ट आहे की तुमचा मुलगा जर ट्रान्स किंवा हिजडा जरी निघाला, मग तो टाळीच वाजवेल किंवा भीकच मागेल असं नाही ना.
तो काहीतरी हम्म. वेगळंही करू शकतो. फक्त त्याला तुमच्या समाजाची, सोसायटीची, फॅमिलीची गरज असते. आणि जर फॅमिलीने त्याला ॲक्सेप्ट केलं ना, सुरुवात चालू होते फॅमिलीपासून. फॅमिलीने ॲक्सेप्ट केलं ना, बाहेर जाऊन ठोकरा भेटतच नाही. ताठ मानेने माणूस त्यावेळेस जगतो आणि त्यावेळेस फॅमिलीचा विचार करून अभिमानानं तो जगत असतो प्रत्येक दिवस. आता तुमच्या लाईफमध्ये मग तुम्ही म्हटलात की थोडा आईचा सपोर्ट म्हणजे होता का मग? होता म्हणजे हां, आपण म्हणतो डायरेक्टली, इनडायरेक्टली तसा इनडायरेक्टली सपोर्ट तिचा होता, की "हो, ठीक आहे, करू." पण करून दिलं नाही कधीच 5-6 वर्षामध्ये. फक्त करूच म्हणत होती. पण मी म्हणते तो इनडायरेक्ट सपोर्ट पण माझ्यासाठी खूप होता किंवा माझ्या वडिलांचा पण. त्यांनी कधी मला सपोर्ट नाही दिला. 5 वर्षात कधी मला बोलले वगैरे नाही, ओरडायचे, की त्यांना वाटायचं तुझं बालिशपण आहे. 5-6 वर्षात कधी माझ्याशी एक शब्दही बोलले नाही माझे वडील. पण त्यांचा इनडायरेक्ट सपोर्ट असा होता, की त्यांनी माझ्या मम्मीला कधी माझ्याकडे येण्यापासनं किंवा मला घरी जाण्यापासनं किंवा मम्मी माझ्याशी बोलते, मला काही मदत ह्या गोष्टींपासून तिला कधी अडवलं नाही. म्हणजे कुठेतरी तो इनडायरेक्ट सपोर्ट पण माझ्यासाठी होता, माझ्या फॅमिलीचा, माझ्या आई-वडिलांचा. म्हणूनसाठी आज मला वाटतं, की मी कुठेतरी स्टेबल आहे. 2 घासापुरतं का होईना मी कमवते आणि मी खुश आहे माझ्या आयुष्यात, की मी माझ्या आई-वडिलांसोबत आणि विथ माय जो आपण म्हणतो, की डिग्निटी, त्या डिग्निटीसोबत मी जगते आणि हे खूप महत्त्वाचं राहतं. कारण का आई-वडील ही सुरुवात असते आणि जर आई-वडिलांकडनं आपण जिंकलो ना, तर आपण जग जिंकतो असं मला तरी वाटतं. जर फॅमिली बरोबर. जिंकली तर जगच जिंकतं आपण. बरोबर. मग हं. आता तुमच्या आईला कसं वाटत असेल, की जेव्हा तुम्हाला आता वर्दीमध्ये बघतायत, रील्समध्ये बघतायत, मग विदाऊट त्यांच्या एवढा सपोर्ट पण तुम्ही इथपर्यंत तिचं पोहोचलाय. लिटरली कसं ती गावाला असते ना, ती दर 2 दिवसांनी, 3 दिवसांनी कोणी भेटलं का व्हिडिओ कॉल करून त्यांना पहिले मी दाखवते, की बघा माझी पोरगी. म्हणजे कुठेतरी वर्दी असेल किंवा फक्त वर्दीपुरतंच नाही, की कुठेही जॉब करणारा जर जर ट्रान्सजेंडर असेल ना, तर त्याच्यासोबत मला वाटतं, की त्याला ते फक्त उपजीविकेचं साधन म्हणून नाही, तर कुठेतरी फॅमिली भेटते, त्याला कुठेतरी सन्मान भेटतो. गावात असेल, समाजात असेल, कुठेतरी मित्रांमध्ये असेल, त्याला तो सन्मान भेटतो, तो मान भेटतो कुठेतरी इंडिपेंडंट असल्याचा. आणि हे खूप सुंदर आहे आणि हे माझ्या बाबतीत पण तेच होतं, की माझी आई आता अभिमानाने सांगते, की नाही जरी त्यांनी तसं केलं तरी तो स्वतःच कमवून खातो. तो टाळ्या वाजवत नाही. तो सिग्नलला उभा नसतो. त्याला लोकं घाण बोलत नाही. हे माझ्या आईला खूप छान वाटतं, की काहीतरी वेगळं पण त्यांनी दाखवलं. मग आता ते बदलत चाललं नाही का? कारण आता जे नवीन पॅरेंट्स आहेत, जे की आता जास्त वेगळ्या माइंडचे आहेत किंवा त्यांना जे ॲक्सेप्टन्स वाढत चालला इतर मागच्या जनरेशनपेक्षा. सो हं. तुम्हाला वाटतं का, की तो चेंज होत चाललाय आता की? तुम्हाला सांगू का एक मराठीत असं म्हणतं, की शिवाजी महाराज जन्माला यावेत पण शेजारच्यांच्या घरात. बरोबर. हां, तसा विषय आहे हा इथं, की माइंडसेट बदलत थोडासा कुठेतरी चालला होता. बट आता जे आलं ना परत, की जे तुम्ही जर ह्या सोशिओ कल्चरल आयडेंटिटीजमध्ये जर बसणार तरच तुम्ही आहे, की आता मला वाटतं ते माइंडसेट पुन्हा बदलणार. कारण का कुठल्या आई-बापाला नाही वाटणार, की आपला मुलगा ही जरा जोगती आराध्य व्हावा. मला असं तरी वाटतं. म्हणूनसाठी तो माइंडसेट आता पुन्हा हम्म. बदलणार. कुठेतरी एक्सेप्टन्स मिळत गेलं होतं. कुठेतरी आता लोकं पण जॉब द्यायला लागली होती किंवा त्या नजरेने पाहायला लागले होते, की कुठेतरी हा एक आहे. मला तरी असं वाटतं होतं, की माझ्या पर्सनल ठिकाणी, की मी आता माझ्यासारखे अनेक जोया उभे करेल, की ज्या आता आपण म्हणतो, की आता तरुण पोरं येतात, की काय करायचं आणि कसं. तर कुठेतरी त्यांना वाटत होतं त्यांचा माइंडसेट कुठेतरी बदलत होता. आता शिक्षणाकडे बघायचा, लोकांकडे, समाजाकडे बघायचा. पण तो आता पुन्हा बदलणार. तुम्हाला मी सांगते, हम्म. तो पुन्हा बदलणार. सरकारने हे पुन्हा बदललंय. आता पॅरेंट पण पुन्हा विचार करणार, "यार, हे असंच जर असेल तर जाऊ दे. तू तुझं आयुष्य जग. आम्ही काही बोलत नाही. तू तुझ्या जागी खुश राहा." असं. तो जर आता हळू-हळू कसं होतं म्हणजे मला एक गोष्ट ऑब्झर्व्ह झाली, की हे जेपासून Instagram रील्स, TikTok आणि ह्याच्या गोष्टी जसं-जशा समाजात वाढत चालल्यात ना, समाजाचं ॲक्सेप्टन्स खूप वाढत चाललंय. हो, हो, म्हणजे हो. पूर्वी कसं असायचं, की एखादा व्यक्ती कुठेतरी डान्स करतोय रोडवर किंवा काहीतरी वेगळे काहीतरी गोष्टी करतोय, तर लोकांना वाटायचं, "अरे, हे काय विचित्रपणा चालू आहे." हां. पण आता कॅज्युअली लोकं करत असतात. करतात. हां, इव्हन म्हणजे लग्नामध्ये ते मुलींच्या साड्या घालून नाचणं असेल, हो. ते आधी वाटायचं की अरे हे काय वेडेगिरी करताय. पण आता ते नॉर्मल मुलं पण तसं करतात आणि हे करतात. समाजाचं ॲक्सेप्टन्स मला वाटतं की ह्या रील्स आणि जे सोशल मीडिया आहे ना, त्यामुळे हे वेगवेगळ्या गोष्टी करणं, काही ते पण म्हणजे ॲक्सेप्टन्स झाले. तो पुनीत सुपरस्टार तर कुठे पण गटार वगैरे टाकतोय आणि लोकांना ते काय वाटत पण नाहीये, की हा असं का करतोय म्हणून. तर हो. हे सोशल मीडियाचा मोठा पार्ट आहे ह्या गोष्टींमध्ये. तर मग ह्या असं सोशल मीडियाच्या वेव्हमध्ये आता तुम्ही येऊन पाहत असाल, की अनेक जण ह्या गोष्टी करत आहेत हं, हं. किंवा म्हणजे सोशल मीडियावर येऊन ते दाखवत आहेत, की आम्ही असे-असे आहोत, तसे-तसे आहोत. पण ह्याचा गैरफायदा मग काही जण घेत नाहीत का? कारण म्हणतात, की व्ह्यूज येतायत. लोकांना अशा व्हिडिओज जास्त बघायला आवडतात. काहीतरी वेगळं बघायला आवडतं. म्हणून ते लोकं बघतात आणि आपण पण आता तसंच करूया मुद्दामून. आता तृतीयपंथी समाज किंवा तृतीयपंथी घटक
हा वेगळेपणाचाच. आणि तुम्हाला सांगते आता हा व्हायरल घटक झाला. तुम्हाला सांगते, की आता युनिव्हर्सिटीचे स्टुडंट असतील किंवा आपण हं. म्हणतो, की सायकॉलॉजीचे स्टुडंट असतील, एम-एचे स्टुडंट असतील, पी-एच-डीचे स्टुडंट असतील. ते मोस्ट ऑफ रिसर्चसाठी हाच विषय निवडतात. ओके. तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर. मग येणार 4 प्रश्न विचारणार, 10 प्रश्न विचारणार किंवा जसं सोशल मीडियाचं तुम्ही काढलं. हं. लोकं तेच करतात. हां, कुठेतरी साडी घालून नाचायचं, गायचं. मग तुम्हाला तिकडं चालतं. तुम्हाला साडी घातलेला पुरुष जेव्हा कॉमेडी करतो हिजडा बनून, तेव्हा तुम्हाला चालतं हो. आणि तुम्हाला आम्ही नाही चालत. आणि मग त्यावेळेस पण कुठेतरी रील व्हायरल होण्यासाठी कुठेतरी मग ते छाती दाबून दाखवणं किंवा कुठेतरी साडीवर करून दाखवणं. अरे नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी लोकं जेव्हा कॉमेडीमध्ये पण आम्हाला आमची माझी कम्युनिटी जेव्हा प्रेझेंट करतात ना, ती खूप चुकीच्या पद्धतीने करतात. लोकं कुठेतरी गैरवापर करतात त्या गोष्टींचा, की जर तुम्ही हिजडा आहे. मग एखादी पुरुषाने जर साडी घातलं, 2 टाळी जाणार, वाजवणार, रस्त्यावर एखादा व्हिडिओ हं. काढणार, तो व्हायरल होणार. पण माझ्या समाजाचं रिप्रेझेंटेशन कुठल्या प्रकारे करताय तुम्ही? म्हणजे तिथून पुढे तुमची रील बघणारे तुमचे फॉलोवर्स माझ्या समाजाला त्याच दृष्टीने फॉलो करणार ना. आणि हे हं. चुकीचं आहे कुठेतरी. आणि आपण पाहतो, की एक गैरसमज असा झाला, की माझ्या समाजातले लोकं साडीवर करतात, साडीवर. पण कुठेतरी मानसिकता असते. हा ग्लास कुठेतरी मी माझ्या हातात पकडला. ऑब्व्हियसली अर्धा भरलेला ग्लास आहे. माझ्या हाताला काही प्रॉब्लेम नाही होणार. पण 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास कुठेतरी जाऊन ती बोन कॅपॅसिटी, बोन टेंडन्सी असणार आणि कुठेतरी जाऊन माझ्या हाताला ती कळ लागणार आणि मी तो ग्लास सोडून देणार. त्या ग्लासातलं पाणी वाढलंय का? नाही. त्या ग्लासातलं वजन वाढलंय? नाही. किंवा माझ्या हाताला काही दुसरं वजन टाकलंय? नाही. पण कुठेतरी ती कॅपॅसिटी असते, कुठेतरी ते लिमिट असतं आणि तशीच गोष्ट होते. कुठेतरी अपमान सहन करताना, कुठेतरी माझ्या समाजाचे रील दाखवताना कुठेतरी लिमिट असतं आणि ते लिमिट क्रॉस झाल्यावर कुठेतरी मग आमची सत्यता किंवा नाही आम्ही हेच आहोत हे दाखवण्यासाठी माझा समाज साडीवर करतो. आणि जर सोशल मीडियाने तेच उचलून धरले, की टाळी वाजवणं आणि साडीवर करणं. एवढंच सोशल मीडियावर तुम्हाला आमच्या समाजाच्या बाबतीत दिसणार. बाकी चांगलं असं दिसणारच नाही. हं. कधीच नाही. माझा समाज आता जो ट्रोलिंग होतोय किंवा सोशल मीडियावर जो माझ्या समाजाचं रिप्रेझेंटेशन होतंय, ते फक्त घाणेरड्या वेनी आणि फक्त फॉलोअर्ससाठी किंवा व्ह्यूजसाठी किंवा पैशांसाठी, प्रसिद्धीसाठीच होतंय फक्त. बरोबर. असं. आता एक इन्सिडेंट सांगतो, की माझी एक फ्रेंड आहे. तर तिला मी एक असा रील सेंड केला होता माझा जस्ट फीडवर आला होता, की त्यामध्ये तो जो तृतीयपंथी पर्सन आहे, तो असेल नसेल ह्याची हं, हं, माहिती हं. नाही शाश्वती किंवा आपण जज नाही करू शकत. त्याने तर कपडे घातले, तो तसा राइट. डान्स करत हां. होता, रील्स अशा बनवल्या आहेत. सो आपण असं अझ्युम करूया, की तसं असू शकतो. हं. ठीक आहे. सो त्यांनी काही रील बनवल्या होत्या, ज्या की थोड्याशा अश्लील टाइप होत्या. म्हणजे कसेही कपडे घालून डान्स करणं, कसेही दाखवणं, अंग प्रदर्शन करणं. राइट. सर तो मी तिला सेंड केला. तिचं उत्तर जाम मस्त आलं होतं. तिने काय उत्तर दिलं माहिती आहे का, की स्वप्न मला काय वाटतं माहिती आहे का, की अशी जी लोकं आहेत ना, काही जण ॲक्चुअलमध्ये आहेत चांगले. हं, हं. काही जण जे आहेत की जे असं दाखवतात स्वतःला, की आम्ही असं आहोत किंवा आम्ही ॲज अ गर्ल आहोत. हं, हं. बरोबर आहे, की हं. मला मी मुलगी म्हणून वाटते. हं. तर मला हे खरं सांग, की एखादी मुलगी ॲक्चुअलमध्ये अशा रील बनवल का? राइट. तो मला म्हटलं, की मला प्रश्न पडतो, की जी अशी लोकं करतायत ना, त्यांनी स्वतः विचार करायचा, की जर मी मुलगी आहे, तर ॲज अ गर्ल म्हणून माझं अंग प्रदर्शन अशा वेळी करेल का? तर आता मी पण उत्तर देईल म्हणजे या तिच्या प्रश्नावर किंवा त्या तुमच्या मैत्रिणीच्या उत्तरावर, की करेल का? तर हो, करेल. हो, करेल. कारण का सोशल मीडियावर आजही खूप साऱ्या लेडीज अशा आहेत, की ज्या अश्लील आहेत आणि ज्यांचं अंगप्रदर्शन तुम्ही पाहाल, तर आमच्या लोकांच्या कितीतरी पटीनं खराब आहे, की त्यांचे ॲक्शन खूप आहेत. आहे सोशल मीडियावर, नाही असं नाही. आपण म्हणू शकत नाही, की लेडीज ह्या गोष्टी करू शकत नाही. बिनधास्त करतात लेडीज आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी भरपूर. आणि पण जर आपण म्हणतो, की एखादी लेडी स्वतःला जर ट्रान्सजेंडर कन्सिडर करते किंवा ट्रान्स वुमन कन्सिडर करते, तर ती असेल, तिचं ते करणं चुकीचं आहे. पण कुठेतरी तिची टेंडन्सी पण बदललेली गेली ना. कारण का तुम्ही जर जर तिने ऑपरेशन केले, बरोबर? तिने ब्रेस्ट इम्प्लांट केलेत आणि तुम्ही तिला नकली किंवा हं. एखादी मी जर स्वतःला जाऊन मी माझं उदाहरण देतो, की मी स्वतःला जाऊन जर मी माझे दोन्ही तिन्ही ऑपरेशन परफॉर्म करून मी स्वतःला ट्रान्स वुमन करते प्राउडली माझ्या बायोमध्ये आणि तरीही माझ्या रीलला तुम्ही जाऊन बोल रे हिजड्या, बोल रे भावा, बोल रे दादा कसा आहेस? अरे हा तर मुलगा आहे. म्हणजे जर तुम्ही असं करत असाल, तर त्यावेळेस माझी मानसिकता काय बदलेल? यार मी काहीतरी डोनेट केलंय आणि जे डोनेशन कोणी देऊ शकत नाही, की त्या स्त्रीत्वासाठी मी काय-काय केलंय. मी स्वतःला स्त्री बनवण्यासाठी पहिली हं. गोष्ट पैसा, वेळ आणि पहिली सगळ्यात पूर्ण जाऊन माझी माणसं, माझी मानसिकता बदललेली आहे आणि तरी जाऊन तुम्ही जर मला मुलगा म्हणत असाल, तर ते कुठेतरी प्रूव्ह करणं
मला नेसेसरी वाटतं आणि कुठेतरी ते जाऊन मला मनाला लागतं, की नाही तुम्ही असं का बोलता? जर तुम्हाला बघायचं तर आता मी तुम्हाला लिटरली सांगते, की लोकांचा एक डायलॉग खूप असतो ट्रान्सजेंडरचे रील आले, की "सलवार में तलवार" तुम्हाला मी सांगते. आता त्यांना मला सांगायचं सायन्स एवढं पुढं गेलंय ना, की आपण व्हाजायनोप्लास्टी बघतो ना, व्हाजायनोप्लास्टी केली तर टिपिकल मुलींसारखं बॉडी एखाद्या ट्रान्सजेंडरची होऊन जाते. तरी लोकं जर सलवार तलवार बघत असेल, तर का तिने वरती करून दाखवू नये, की काय आहे? म्हणजे ती फक्त स्वतःला सिद्ध करायच्या मागे असते एखादी ट्रान्स वुमन, की नाही मी अशी नाही, प्लीज मला असं बोलू नका. आणि एखादं लिमिट जेव्हा क्रॉस होतं ना, जसं मी ग्लासचं उदाहरण दिलं, ते लिमिट क्रॉस झालं ना, की मग ती ते तसल्या गोष्टी करते. आणि मला वाटतं, की हे समाजामुळेच होतं. तुम्ही नका ना, जर एखादी स्त्री असेल तर तुम्ही तिला असं जाऊन बोलाल का? उलटा प्रश्न मी विचारते. तुम्ही तिला असं जाऊन ट्रोल कराल का? जर मी स्त्री म्हणते, तुम्ही तिला जाऊन दादा भाऊ म्हणणार आहे का? तुम्ही तिला जाऊन हिजडा छक्का म्हणणार आहे का? आणि हिजडा समाजात जर चालतो ना, तर न बघणारा सुद्धा बघतो आणि न बोलणारा सुद्धा शिट्टी मारून आवाज देतो, असं आहे. कारण का मुलींचं जगणं आणि एखाद्या मुलीचं किंवा ट्रान्स वुमनचं जगणं समाजात खूप वेगळं आहे. खूप बरोबर, वेगळं आहे. असं बरोबर. आहे. तेच आहे ना, की जोपर्यंत व्यक्तीचं तेच आहे ना, की जोपर्यंत त्याला स्वतःला समजत नाही ते राइट. तोपर्यंत अहो, लिटरली आमचा समाज किंवा हिजडा म्हणजे लोकांना अशी प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, पब्लिक प्रॉपर्टी वाटते. पब्लिक प्रॉपर्टी वाटते. खूप कठीण आहे जगणं आमच्या समाजातल्या लोकांचं. कारण का ते त्यांच्या एकाच वेनी फक्त बघणार. येते का, चलते का, किती घेते, काय घेते, ऑपरेशन केलंय का? कुठल्याही सरकारी यंत्रणेत जरी गेले ना, आमचं पहिले बॉडीचं सर्वेक्षण होतं पहिले, की काय आहे? रिसर्च चालतो बॉडीवर. ऑपरेशन केलेत का? मग खालचं ऑपरेशन केलंय का? वरचं ऑपरेशन केलंय का? किती खर्च आला? मग तू मुलगा आहे की मुलगी आहे? लिटरली हे सगळ्या गोष्टी चालतात. इन्व्हेस्टिगेशन बाजूला असतं. आणि हे हं. सगळं अनुभवलेलं आहे मी आणि मी सांगते, की माझ्या पोरी सगळ्या हे येऊन सांगतात मला, माझ्यासोबतच्या सगळ्या, की असं होतं दीदी, तसं होतं दीदी. काय करणार? सांगायचं कोणापुढे? हं. यंत्रणा तेवढी सज्ज नाही, की ती आमच्या प्रश्नांवर किंवा आमच्या प्रॉब्लेम्सवर ॲक्शन घेईल, तेवढ्या इमिडिएटली. हं. कठीण आहे खूप. बरोबर. हे तर खरं डेंजर आहे. कारण मुली म्हणजे ॲक्चुअलमध्ये जर स्त्रियांनाच एवढा आधी ऑलरेडी सहन करावा लागतो, जे आपण केसेस वगैरे बघतो. तर मग ट्रान्सजेंडरचं तर अजून वेगळंच लांब राहिलं. अहो, सरकारचीच गोष्ट घ्या. आता स्त्रीसाठी तुम्ही बघा, की हाफ तिकीट आहे रेड बसला बरोबर. आपल्या याची आपण माननीय मुख्यमंत्र्यांची ती लाडकी बहीण योजना आहे. हो, तुम्ही बसेसला बघशाल हाफ तिकीट. आणि त्याच्यानंतरनं पोटगी असेल, हो. बरोबर? वारस हक्क. या सगळ्या गोष्टी ट्रान्स वुमनला वुमन म्हणणाऱ्या मला लागू पडतात का? नाही. मला फुल तिकीट काढून जावं लागतं. मला लाडकी बहीण योजनेचा लाभ नाहीये किंवा माझ्याबरोबर जर एखादी हॅरॅसमेंट झाली, तर तेवढे कायदे जसे स्त्रीला सक्षम आहेत, तसे माझ्यासाठी नाहीयेत. मग आपण तिथंच बघा ना, जर सरकारच आम्हाला स्त्री समजत नाहीये, तर हं. लोकं काय समजणार आहे? प्रश्न तिथून येतो. म्हणून मी सरकारवर जास्त फोकस करते, कारण का ह्या सुरुवात तिकडून व्हायला हवी ना. सुरुवात हं. तिथून झाली, तर लोकांना ऑटोमॅटिकली ते एक्सेप्ट करणंच आहे. हं. असं. बरोबर. मग आता सरकारनी म्हणजे तुम्हाला तसं लिस्ट दिली एखाद्या, समजा आता नायक पिक्चर माहिती आहे बघितला तुम्ही? बोला. नायक नायक पिक्चर होता. तर त्यामध्ये असं दाखवलं होतं, की तो जास्त असं बोलत असतो, की सरकार असं आहे, सरकार तसं आहे. तर त्याला काय म्हणतो तो, की तू एक दिवसाचा हे सीएम बन सीएम म्हणून. पण. हां, हां. पाहिलेलं आहे. तर तुम्हाला जर एक दिवसासाठी सीएम बनवलं महाराष्ट्राचं, तर तुम्ही काय कराल? महाराष्ट्राचा सीएम एक दिवसासाठी बनवलं तर मी पहिल्यांदी रिझर्व्हेशन काढेल आमच्या ट्रान्सजेंडर लोकांसाठी, की ते खूप गरजेचं आहे. मी तर पहिले माझं पाऊल तेच असणार आहे, की रिझर्व्हेशन काढेल आणि नंतर ना त्याच्या खाली नियम, अटी व्यवस्थित लिहून देईल मी, की ह्या कायद्यामध्ये त्यात ॲड नियमानुसार करणार रिझर्व्हेशन, की बाबा मिळाव्या म्हणून. राइट, राइट, राइट. फक्त मला तरी माझा सगळ्यात पहिले फोकस की तोच आहे, की माझ्या कम्युनिटीसाठी काहीतरी व्हावं रे, काहीतरी. ॲट फंडामेंटल नीड्स आपण ज्या म्हणतो ना, अन्न, वस्त्र, निवारा. निदान तेवढं तरी आमच्या वाट्याला यावं. बरोबर. म्हणजे एवढं सीएम म्हणून तुम्ही एकच गोष्ट करणार? माझ्यासाठी प्रायोरिटी तीच आहे आणि मला नाही वाटत, की कारण काय आपण जे म्हणतो ना, की सीएमच्या हातात पण नाहीये हे. जर सरकार त्या सीएमच्या हातात जरी असतं ना, त्याने ते केलं असतं. पण ते माणसांची मेंटॅलिटी नाही हो सर तेवढी. जेव्हा पोलीस भरतीला आम्ही उतरलो ना, लोकं म्हणायचे मी ऐकलेलं आहे माझ्या ह्या कानांनी, जेव्हा पोलीस भरतीच्या ग्राउंडला आम्ही गेलो ना, आता आम्ही ह्यांच्यासोबत कामं करायची. हं. आता हे वर्दीत उभे राहणार. हे डिफेन्स करणार एखाद्या गोष्टीला. आता हे कारवाई करणार. म्हणजे आम्ही ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे जरी तुमच्या हातात तेवढे राइट्स असतील ना एखादी गोष्ट
लागू करण्यासाठी, तरी तुम्हाला तुमचे कुठेतरी फॅमिली बॅकग्राऊंड आहे, कुठेतरी समाज आहे, कुठेतरी सोसायटी आहे, कुठेतरी रूल, रेग्युलेशन कुठेतरी आहेत, की ज्याच्यानुसारच तुम्हाला फॉलो करून चालावं लागणार. एखाद्या रिस्पॉन्सिबल पोस्टवर तुम्ही एखाद्या रिस्पॉन्सिबल चेअरवर जेव्हा तुम्ही बसता, त्यावेळेस त्याला जबाबदारी जी म्हणतो ना आपण, ती अगदी इकडून चालू असते. अगदी हम्म. डोक्याला खेटून. त्याच्यामुळे ते प्रत्येक गोष्ट हटवत त्यांना साईन करायची असते त्या एखाद्या ॲक्टवर, एखाद्या बिलावर एखादी गोष्ट पास करताना. त्याच्यामुळे ते एवढं शक्य नाहीये त्यांच्या दृष्टीने पण, कारण का समाजाची मेंटॅलिटी आम्हाला रिझर्व्हेशन देत नाहीये. तेच एक मस्त तुमच्या मेंटॅलिटी बद्दल बोललात ना, ते एक ॲडव्हर्टाईज होती, तुम्ही बघा. रन लाईक अ गर्ल नावाची ॲडव्हर्टाईज होती. तर त्यांनी काय केलं होतं, एक्सपेरिमेंट केला होता, की मुलींना ना लहान हां. मोठ्या मुलींना बोलवलं होतं, 18-19 वर्षाच्या. त्यांना सांगितलं की मुलींसारखं पळून दाखव. हं. तर त्यांनी कसं दाखवलं, की आपलं असं मुली कशी हां, हां. पळते. मी एकाने ॲक्शन केली, की अशी बॅग घेऊन पळते. हं. पोरांना आणलं 18 वर्षाच्या सेम. पोरींना हां. ना पोरांना सांगितलं पोरींसारखं पळून दाखवा. हं. तर त्यांनी तसं दाखवलं पळून. नंतर वयाच्या मोठ्यांना बोलवलं. त्याने मग सेम दाखवलं, की पोरगी कशी पळते. तर त्यांनी वेगवेगळ्या ॲक्शन केल्या. मग लहान पोरांना बोलावलं 4-5 वर्षाच्या. हं. त्यांना सांगितलं, की रन लाईक अ गर्ल. म्हणजे 6-7 वर्षाची असेल पोरं. त्यांना सांगितलं, की रन लाईक अ गर्ल. पोरींना पण सांगितलं रन लाईक अ गर्ल. तर दोघांनी पण एकदम फास्ट पळायची ॲक्शन केली. हां. तर त्यांनी हे सिद्ध केलं, की हे जे आहे ना, की मुलगा आणि मुलगी, हं. हे नंतर जाऊन आपण त्याच्या बिल्ड करतो, की मुली अशा वागतात, मुलं तशी वागतात. एक्झॅक्टली. स्टार्टिंगला त्यांना माहिती नसतं, की हेच मुलगा आणि हेच मुलगी आहे म्हणून. असा विषय त्यांनी मांडला. तसं तुम्ही म्हटले, की मेंटॅलिटी जी बनली समाजाची, की ह्या हां. असा, तो तसा. बरोबर, की मुलांनी हेच कपडे घालायचे, हेच खेळ खेळायचे. मुलींनी पण हेच कपडे घालायचे आणि हेच खेळ खेळायचे. ते ठरलेलं आहे कुठेतरी आपल्या समाजामध्ये आणि त्याच्या नुसारच समाज चालतो पुढे. इव्हन एका ॲक्टरला मी विचारलं होतं, की मुलींसारखे कपडे घालणं म्हणजे तुम्हाला कसं वाटतं? मला तुमचं मत पाहिजे. हं. तर तो मला म्हणजे तो त्याला म्हटला इंटरव्ह्यूअरला, की तुम्ही ज्या दिवशी आहे ना, की मुलींचं म्हणजे खराब, मुली म्हणजे बायला म्हणजे खराब, हं, हं. ह्या दिवशी तुमची मेंटॅलिटी जेव्हा बंद होईल ना, किंवा कंपॅरिझन करणं, की आता बघा ही मुलांसारखी स्ट्राँग झाली आहे, ही मुलांसारखी डेअरिंग झाली आहे. हां. मग तुम्ही ती डेफिनेशन लावली, की मुली डेअरिंगबाज नसतात. नसतात. हं. बरोबर की नाही? तुम्ही कशाला सांगता, की हा मुलांसारखा आहे? मुलगी आहे ती पण स्ट्राँग आहे. मुलगी आहे ती पण धाडसी आहे. तुम्ही ज्या दिवशी कंपेअर कराल ना, की मुलगी मुलासारखी कशी आहे, तर ते जास्त खराब होणार. बरोबर. कंपॅरिझन तुमच्या माइंडमध्ये तो म्हटला ठेवूच नका, की काय मुलगा आणि काय मुलगी. सगळे पण समाज ते संपणारच नाही कधी त्या गोष्टी. कधीच संपणार नाही. मला वाटतं त्याच्या पुढे जाऊन काहीतरी मार्ग असं त्याचं निघेल. उत्तर होतं. मला खूप पटलं, अच्छा. की तुम्ही नाही धरलं पाहिजे, की मुलगा, मुलगी किंवा हा असा, तो तसा जजमेंटल नाही राहिलं पाहिजे. बरोबर. तुम्हाला काय वाटतं, की हे जजमेंटल कधीच संपणार नाही? नाही संपणार. कधीच संपणार नाही. कधीच कधीच नाही नाही. संपणार. कधीच नाही संपणार. मग कमी तरी होईल का? नाही सांगता येणार. कारण का आतापर्यंत मी माझ्या वयाची एवढी 28 वर्ष काढली. मला तरी कधीच वाटलं नाही की ते संपलं. तर मी एका खेड्यागावात जन्माला आली आणि तेव्हा तिकडे माझ्यासोबत हे सगळ्या गोष्टी कंपॅरिझनच्या व्हायच्या. जेव्हा मी आता इकडं आली, तोपर्यंत माझ्या समाजातून सुद्धा अजून त्या कंपॅरिझनच्या गोष्टी चालू आहेत. अजून मला ट्रोलिंग चालू आहे. तर मला नाही वाटत ह्या गोष्टी संपतील. जर 28 वर्षात एवढंसं पण इकडचं तिकडं हललं नाही गोष्टीचं तिथंच का. कारण का जेव्हा मी मुलगा म्हणून वावरायचे, लोकं म्हणायचे, "तू हिजडा आहेस, तू बायला आहेस, तू छक्का आहेस." आणि आता हं. जेव्हा मी ॲक्चुअलमध्ये जर हिजडा झाली तर लोकं म्हणजे ॲक्चुअलमध्ये म्हणण्यापेक्षा, की जेव्हा ती मुलाची लाईफ सोडून मी ॲक्सेप्ट करून आता स्वतःला मी हिजडा म्हणते. तर आता लोकं म्हणतात, की चांगला पोरगा होता आणि तू हे केलं. हां, ह्या गोष्टी त्या आहेत, की जे तिकडे पण तेच होतं, इकडे पण तेच आहे. म्हणजे मी स्वतःला बदलते, पण लोकं नाही बदलली हां. लोकं जागेवरच आहेत. त्यांची मेंटॅलिटी तीच राहिली. बरोबर. ते शाहरुख खान आहे ना, त्यांनी एक सॉन्ग सजेस्ट केलं होतं. त्याला विचारलं होतं, की तुमचं आवडतं सॉन्ग कोणतं आहे? हं. तर तो म्हटला होता, एक सॉन्गमधलं वाक्य ते मला फार आवडतं, की "जब मैं जीता हूँ तो कहते हैं मरते क्यों नहीं और जब मैं मरता हूँ तो कहते हैं जीते क्यों नहीं." जीते क्यों नहीं तसंच आहे. ती अजून एक वाक्य मला पण एक छान आवडतं, की मौत खाली नाम से बदनाम है, तकलीफ तो सारी जिंदगी देती है. असा विषय वाह! झाला तो. खरं आहे. असा विषय. मरणं काय 2 मिनिटाचं मरण असतं माणसाचं. जसं बहिणाबाई चौधरी म्हणतात, की जीव देवानं झाडला, जन्म म्हणे आला आला आणि त्याच्यामधलं अंतर फक्त एक श्वासाचं अंतर असतं, जगणं किंवा मरणं. ते फक्त एक श्वास बंद झाला, म्हणजे माणूस जिवंतपणीचा मरून गेला. तेवढंसं अंतर आहे आणि माणसांचं तसंच असतं. एखादी गोष्ट नाही, नाही म्हणत आणि कुठेतरी आम्ही पटकन ती केली, तरी ती चुकीची बरोबर, केली. बरोबर. तुम्ही विषय काढलाच आहे. एवढं चांगल्या-चांगल्या लाईन्स आता आपल्या निघालेल्याच आहेत. शाहरुखची पण लाईन निघाली. तुम्ही चांगली लाईन सांगितली बहिणाबाईची. तर तुम्ही जे आता म्हटलात ना, त्याबद्दल एक खूप खूप मस्त लिहून ठेवलंय. तर सुरेश भटांची एक कविता आहे. तर सुरेश भटांच्या कवितेमध्ये मरण आणि जीवन
हे नक्की कसं आहे ना, लोक नेहमी घाबरतात ना मरणाला. मरणाला. तर त्यांनी त्याबद्दल लिहिलं होतं की मरण आणि जीवन कसं आहे ते. तर त्यांनी असं लिहिलं की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. हां, राइट. सेम तेच वाक्य फक्त वेगळ्या भाषेमध्ये आहे ना? ते असं म्हटले असतं. की लाईफच एवढी म्हणजे मराठी टायमाला मला लक्षात आलं मला, की मी जिवंत आहे ना, तेच माझं खरं तेच स्ट्रगल आहे. स्ट्रगल आहे. हे मरण आहे ना, ते माझ्यासाठी खरंच तर चांगली आमचे लोकं गोष्ट आहे. तर रोज जगता-जगता मरतायत. रोज आमच्या लोकांच्या मनात फक्त तुम्ही पाहाल ना, की असं कोणी सुखाने फॅमिलीमध्ये, नातवंडां, मुलाबाळांमध्ये कधीच नाही मरून पावलेले. आमचे सगळे असे कुठेतरी सुसाईड केलं, कुठेतरी हार्ट अटॅक आला, कुठेतरी नाही का फाशी घेतली, औषध खाल्लं. असेच लोकांचं आमचं मरण आहे. त्याच्यामुळं ती एक कन्सेप्ट खूप खराब होते हां, की लोकांचा गैरसमज होता, की मेल्यावर चपल्याने मारतात, रात्रीचीच मयत हं. करतात, ओढून नेतात. पण मी म्हणते, की ते बरं होतं. ओके. ते बरं होतं. कारण की ती मेंटॅलिटी एवढी घाण राहिली ना, की नाही, नाही बाबा हिजडा झाल्यावर असं करायला लागतं, हिजडा झाल्यावर असं असतं, तसं असतं, तसं असतं आणि मग पूर्ण समाजच बदनाम झाला त्या नावाने. असं हं. झालं. मग लोकांना हे जीवन नकोसं वाटलं, की काय सांगतात, की मेल्यावर मारत नेतात. म्हणजे हिजडा जिंदगी किंवा हे लाईफ खूप खराब आहे. कुठेतरी म्हणतात, की 84 दशलक्ष योनी पार करून कुठेतरी मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि मग तो जन्म जर हिजड्याच्या वाट्याचा आला किंवा हं. हिजडा म्हणून आला, तर किती म्हणजे पाप केल्यासारखं. लोकं म्हणतात, की तुम्ही पाप केलेलं काहीतरी. मला वाटतं खूप सुंदर आहे हे लाईफ हिजड्याचं, की जिकडे संसार नाही पहिली गोष्ट. Instagramला आपण पाहतो, की नाही का, सुखी माणसाचं डेफिनेशन काय इंग्लिशमध्ये? सुखी माणसाला काय म्हणतात? तर ते पटकन ती पोरगी बोलून जाते, की अनमॅरिड म्हणजे सुखी माणूस. तसं की जर अनमॅरिड सुखी असेल, तर मग आमचे लोकं किती सुखी असतात, की त्यांच्या आयुष्याला संसार नाहीये, मुलं-बाळ नाहीये, कसलं टेन्शन नाहीये, स्ट्रगल नाहीये. फक्त आहे तो जीव जगवायचा आहे. फक्त जीव जगवायचा आहे. त्या अनुषंगाने किती सुखी लाईफ असायला हवं. पण लोकांनी हे लाईफ कठीण करून ठेवलंय. नाहीतर आमच्या आयुष्यात स्ट्रगलच काय मी म्हणते. जर स्वतःला जगवायचं होतं, तर स्ट्रगल काहीच नव्हता. फक्त कन्सिडर करून लाईफ जगायचं होतं. पण लोकांमुळं आमचा स्ट्रगल वाढला गेला. समाजामुळं वाढला. आता तुम्ही ह्या पूर्ण पॉडकास्टमध्ये म्हणाला की सरकारवर तुमचं जास्त म्हणजे लक्ष आहे, की असं करा, तसं करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर झालात सीएम तर तुम्ही काय करायला सांगितलं आणि तुम्ही आता तुमच्या हातावर बघा तुम्ही संविधान लिहिलेलं आहे. तर त्याची स्टोरी सांगता का आम्हाला? स्टोरी म्हणण्यापेक्षा स्टोरी अशी काही नाहीये संविधानाची. पण सगळ्यांना थोडंसं माहिती आहे लोकांना कॅमेरा दिसणार नाही का? ते संविधान दाखवता का थोडं? आता कसं दाखवणार मी मी संविधान बोललो दिसतं का? मी बोलायला समजणार नाही लोकांना, की काय लिहिलंय नक्की. हां, तर ते हातावर बोललो काय लिहिलंय ते लोकांना पण दिसू द्या. अच्छा. तर ही इकडे डॉक्टर बाबासाहेबांची सही आहे आणि खाली संविधान लिहिलंय. म्हणजे मी जेव्हा टॅटू काढायला गेले ना, तेव्हा पण मला विचारलं होतं, की हे फर्स्ट टाईम कोणतरी संविधान हातावर लिहितंय मॅडम. तर म्हटलं, की मी आज कुठेतरी जिवंत असेल, तर ती माझ्या जोगतपणातल्या टाळीमुळं आणि कुठेतरी त्या संविधानामुळं मी आज इकडे उभी आहे. कारण काय तुम्ही पाहता, की महाराष्ट्रामध्ये आत्ता कुठेतरी महानगरपालिकेने जॉब दिले. पण तोपर्यंत हा समाज माझा जगून जिवंत राहिला तो त्या टाळीमुळं आणि कुठेतरी आत्ता जे आपण म्हणतो, की आरक्षण भेटेल किंवा जॉब भेटतोय, कुठेतरी मेंटॅलिटी बदलते, तर ती संविधानामुळं बदलतीये. तर का त्या संविधानामध्ये ते जेव्हा तिकडे आम्ही भारताचे लोक, हं. जेव्हा तिकडं एखादी पर्टिक्युलर आम्ही भारताचे पुरुष किंवा आम्ही भारताची स्त्री असा उल्लेख नाही झाला. जिकडे भारताचे लोक उल्लेख झाला आणि मग तिकडनं हा उद्रेक झाला आणि त्याच्यामधून तुम्ही म्हणता, की मग मला ते राइट्स हं. मिळाले माझे, बरोबर. की मी एक माणूस म्हणून जगू शकते, ना की एक पुरुष म्हणून किंवा ना की एक स्त्री म्हणून. तर आपण म्हणतो, की खूप लढे झाले स्वातंत्र्य आणण्यासाठी किंवा स्वराज्य आणण्यासाठी. तर तोच एका बिना शस्त्राचा लढा म्हणजे बाबासाहेबांनी दिला. कुठेतरी शब्दांची तलवार केली आणि त्या तलवारीच्या जोरावर संविधान लिहिलं. आणि कुठेतरी हं. त्या पुस्तकाची ढाल करून त्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगवलं. म्हणून साठी कुठेतरी त्या संविधानाचं किंवा त्या बाबासाहेबांचे कुठेतरी अ, धन्यवाद म्हणण्यासाठी किंवा कुठेतरी आपण म्हणतो ना, की कृतज्ञता दाखवायला. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते तिथं संविधान आहे तसं. मस्तच. चांगलं आहे एकदम. आणि आता ॲट द एंड ऑफ द पॉडकास्ट मला हे विचारायचं आहे, की जसं आपण पूर्ण पॉडकास्टमध्ये डिस्कशन केलंच आणि आता सगळ्यांना समजलं असेल, की ही लाईफ खूप स्ट्रगल आहे. म्हणजे जसं जगणं आहे ते खराब आहे आणि मरण हे चांगलं आहे. आपलं चांगलं जसं असं बोलण्यामध्ये पण हां. 2-3 वेळा डिस्कशन झालं. तर मग तुमची आता जे आयुष्य जगताय, तर मग त्याची फिलॉसॉफी काय, की तुम्ही आयुष्याला कशा पद्धतीने बघता? बघताय. आता मी म्हणते, की हे माझं आयुष्य मी जगतच नाहीये पहिली गोष्ट. कारण का मला जगण्यासारखं समाजाने काही दिलंही नाही. मी ट्राय केलं, की 27-28 वर्ष कुठेतरी जाऊन जगेल. पण ह्या लेव्हलला सांगते, की मी 2 दिवस मागेपर्यंत मला अजूनही ट्रोलिंग चालू आहे.
माझ्या समाजातल्या लोकांकडनं, की "तू चुकीचं करतेस, तू आमच्या समाजाचं नाव बदनाम करतेस, तू सगळं ओपनली सांगतेस, कुठेतरी हिडन आमचा समाज सगळ्यांसमोर येतोय." तर मी म्हणते, की मी कुठेतरी चांगल्या दृष्टीने करते. तर फिलॉसॉफी बघण्यापेक्षा हे मला असं वाटतं, की मी माझं आयुष्य स्वतःसाठी जगत नाहीये, मी दुसऱ्यांसाठी जगते. कारण का माझ्या आयुष्यात जगण्यासाठी काय आहे, की मला मुलं होणार नाहीये, माझी फॅमिली जसं मी म्हणते, की पुढे जाऊन कुठेतरी माझं वारस वाढणार नाहीये. तर त्या करण्यापेक्षा, की मला फक्त हा जीव माझा जगवायचा आहे, जोयाला फक्त जगवायचं आहे. तर मला माझ्यासारख्या 100 जोया उभ्या करायच्या आहेत, की ज्या कुठेतरी सिग्नलला किंवा तुम्ही म्हणता तसं ट्रेनमध्ये नकोय मला. कुठेतरी स्वाभिमानानं कमवून अभिमानानं जगणाऱ्या जोया मला उभ्या करायच्या आहेत. म्हणून साठीची माझ्या लाईफची फिलॉसॉफी किंवा गोल हेच असणार आहे, की कुठेतरी जसं संविधानिक राज्य, संविधानिक राष्ट्र म्हणतो किंवा स्वातंत्र्य, स्वराज्य असलेलं राष्ट्र म्हणतो, ते मला अस्तित्वात आणायचं आहे कुठेतरी आणि त्याच्यासाठीच माझा स्ट्रगल असणार. बरोबर. आणि आय होप की जे तुम्ही आत्ता सगळ्या गोष्टी सांगितल्या, की जे तुम्हाला करायच्या तर तुम्ही त्या अचीव्ह लवकरच कराल आणि जास्तीत थँक जास्त जणांपर्यंत तुम्ही पोहोचाल आणि ज्या कोणी आहेत तर त्यांना हेल्प होईल. आणि हा पॉडकास्ट बघून जे कोणी नॉर्मल ऑडियन्स असतील, जे कोणी इतर लोकं असतील, तर त्या सगळ्यांनाच एक वेगळा दृष्टिकोन मिळेल नक्कीच. आणि एक वेगळा विचार त्याच्या मनामध्ये येईल आणि हळू तो बदल होण्यासाठी सुरुवात जशी झालेली आहे, तर अजून जास्त जणांपर्यंत ते पोहोचेल. तर नक्कीच. थँक मॅम, तुम्ही आमच्या थँक पॉडकास्टला यू आलात ऑल्सो. आणि अनेक जणांना तुम्ही गाईड केलात. धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत. फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.